पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी सुवेंदू अधिकारी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालाय। पश्चिम बंगालमध्ये भाजपने मिळवलेल्या ऐतिहासिक विजयामध्ये सुवेंदू अधिकारी यांचा सिंहाचा वाटा आणि त्याचंच फळ त्यांना भाजपकडून देण्यात आलंय। शनिवारी म्हणजे उद्या सकाळी 11 वाजता सुवेंदू अधिकारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील। सुवेंदू अधिकारी होणार पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री। भाजपकडून अधिकारींच्या नावाची घोषणा। पश्चिम बंगालमध्ये असणार 2 उपमुख्यमंत्री। नुकत्याच झालेल्या पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने विक्रमी कामगिरी करत तृणमूल काँग्रेसचा धुव्वा उडवलाय। ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचा मागल्या 15 वर्षांचा विजयाचा रथ रोखत भाजपने तृणमूल काँग्रेसला केवळ 80 जागांवरच रोखलाय। भाजपच्या विजयानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याची जोरदार चर्चा सुरू होती। या शर्यतीत अनेक नावं होती आणि त्यातलं पहिलं नाव म्हणजे सुवेंदू अधिकारी। हे ते सुवेंदू अधिकारी आहेत ज्यांचा पश्चिम बंगालमधील भाजपच्या विजयात सिंहाचा वाटा आहे आणि त्यांच्या या कामाचं फळ देत भाजपने सुवेंदू अधिकारी यांच्या नावावर मुख्यमंत्री पदासाठी शिक्कामोर्तब केलाय। शनिवारी सकाळी 11 वाजता सुवेंदू अधिकारी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। केंद्रीय पर्यवेक्षक के रूप में मैं श्री शुभेंदु अधिकारी जी को पश्चिम बंगाल विधानमंडल दल के नेता के रूप में निर्वाचित घोषित करता हूं। सुवेंदू अधिकारी हे आधी ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचे महत्त्वाचे नेते होते, तर ममता बॅनर्जी यांच्या अत्यंत विश्वासू आणि निकटवर्तीय होते। मात्र 2020 मध्ये त्यांनी ममतांच्या पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला आणि 2021च्या विधानसभा निवडणुकीत ममता दीदींचा पराभव करत ते जायंट किलर ठरले। त्यानंतर यंदाच्या निवडणुकीतही त्यांनी सलग दुसऱ्यांदा ममता दीदींचा पराभव केला। विद्यार्थी चळवळीतून सुवेंदू अधिकारी यांनी राजकारणाला सुरुवात केली। सुवेंदू अधिकारी पश्चिम बंगालमधील भाजपचे मोठे नेते आहेत। भाजपच्या विजयात त्यांचा सिंहाचा वाटा आहे। नंदीग्राम आंदोलनानंतर पश्चिम बंगालमध्ये त्यांना ओळख मिळाली। आधी ममता बॅनर्जी यांचे विश्वासू सहकारी होते। 2020 मध्ये तृणमूलला राम करत भाजपमध्ये प्रवेश केला। 2021च्या विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जींचा पराभव करत ते जायंट किलर ठरले। सुवेंदू अधिकारी यांच्याकडून 2026 मध्येही सलग दुसऱ्यांदा ममता बॅनर्जी यांचा पराभव करण्यात आला। तृणमूलच्या सत्तेला सुरुंग लावण्यात सुवेंदू अधिकारी यांचा मोलाचा वाटा आहे। या विक्रमी विजयानंतर भाजपचे पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून सुवेंदू अधिकारी शपथ घेतील। सुवेंदू अधिकारी यांच्या गळ्यात भाजपने मुख्यमंत्री पदाची माळ घातली आहे, तर पश्चिम बंगालमध्ये सुवेंदू अधिकारी यांच्यासोबत 2 उपमुख्यमंत्री असणार आहेत। त्यातील एक उपमुख्यमंत्री या महिला असतील असं भाजपकडून जाहीर करण्यात आलंय। त्यामुळे आता उपमुख्यमंत्री पदावर कुणाची वर्णी लागणार याची चर्चा पश्चिम बंगालच्या राजकारणात सुरू झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।